हा एवढा नारळ वगळला आहे मी. एक नारळातला अर्धी वाटी नारळ घेतला मी. फोडणी करताना मी तेलाची फोडणी केली तेव्हा एवढं मिसळण्याचा चमचा मी हळद टाकली आणि एवढा चमचा हिंग टाकलं. मोहरी, हिंग, हळद फोडणीत टाकलं. फोडणीत मी मीठ आणि साखर घातले, कारण मीठ घातल्यामुळे टोमॅटो कांदा छान मऊ शिजतो आणि बटाट्याच्या फोडी असतात त्यालासुद्धा मीठ लागतं. आणि आम्ही कोकणातली माणसं आहोत म्हणून आम्हाला नारळ आवडतो पोह्यात आणि साखर पण आम्हाला आवडते म्हणून साखर पण घातली. शिजला आहे तेव्हा मी आता हे पोहे टाकून घेतली. आता याला 2 वाफा मी काढून घेते म्हणजे छान मऊ पोहे होतात. कांदे पोहे खाण्यासाठी तयार झाले आहेत. कांदे बटाटे पोहे. आता अजून हे उरलेले पोहे कोणाला हवे असतील तर घेतील.